निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पुढील 2 ते 3 दिवस एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल, तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे। परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही। तर या एप्रिल हप्त्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। म्हणजेच सरासरी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायची आहेत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे। अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ। तर बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। परंतु त्यांनी काही मुबलक अशा जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांची नावे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये मागील 2 हप्ते आलेले असेल, तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। परंतु तुमचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, थेट राज्य सरकारकडून याचा GR सुद्धा आलेला आहे। लाडक्या बहिणींना प्रामुख्याने गुढीपाडवा सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी या पैठणी साड्यांसाठी अर्ज करतील त्याच बहिणींना पैठणी साड्या सुद्धा मिळणार आहेत। त्यातच आता गोरगरीब महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय खरा। लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या मिळणार आहे। परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे, या पैठणी साड्यांसाठी पात्रता कोणकोणती घालण्यात आलेली आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पाहायचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्या पैशांच्या माध्यमातून बहिणींचा सण 100% गोडच होणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे। देणार आहे, आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणलं नाही, एकनाथ नाही म्हणलं नाही,
आदिती नाही म्हणले नाही. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु यासाठी सुद्धा आजच अर्ज करणं गरजेचं आहे. तर या 10,000 रुपयांसाठी आणि 25,000 रुपयांसाठी कोणता अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही. त्यामुळे आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. बघा प्रामुख्याने आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. तर ते 20 जिल्हे सांगणार आहे आणि उद्याचे जे 16 जिल्हे आहेत तर ते 16 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की आज तुमच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, ते 20 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. परंतु या 20 जिल्ह्यांमध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही. तर त्या 10व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये एखादा गॅस असेल तर तुम्हाला या गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. बघा थेट गुढीपाडव्यानिमित्त सरसकट सर्व बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. याच्यामध्ये जेवढ्या पण अटी शर्ती घातलेल्या होत्या तेवढ्या सर्व अटी शर्ती काढण्यात आलेले आहेत. फक्त तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असावा, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला प्रामुख्याने एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट मिळाले असतील त्या बहिणींना मागील पैसे सोडण्यात आलेले आहेत. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 1500 यायला लागले, काहींच्या खात्यामध्ये एकदम 3,000 जमा झाले, 4,500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7,500 जमा झाले. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना 1,500 रुपये आलेले नसतील, ज्या बहिणींना मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले नसतील, ज्या बहिणींना मागील 4 महिन्यांचे पैसे आलेले नसतील आणि ज्या बहिणींना मागील 7 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नसेल त्या बहिणींना मागील पैसे सोडण्यात आलेले आहेत. कोणत्याही बहिणीवरती अन्याय केला जाणार नाही. गुढीपाडव्यानिमित्त सरसकट सर्व बहिणींचा सण 100% गोडच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 20 बँकांपैकी असायला पाहिजे. ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल त्यांनाच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. त्याच्यानंतर जे प्रमुख 20 जिल्हे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु सर्वात प्रथम या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे DCB बँक, 10वी बँक म्हणजे पेटीएम बँक,
11वी बँक म्हणजे सिटी बँक, 12वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक म्हणजे भारत बँक, 17वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 18वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक आणि 20वी बँक म्हणजे सिंध बँक. बघा प्रामुख्याने या 20 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख 20 बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला 20 बँकेची यादी वाचून दाखवलेली आहे. आता ज्या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा सर्वात प्रथम आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, ज्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, ज्या बहिणींचा जिल्हा नाशिक जिल्हा असेल त्यांना सुद्धा आज पैसे येणार आहे. सोबतच धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा. बघा या पिवळ्या पट्ट्यांमधील 5 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा. तर बघा प्रामुख्याने आज या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे. परंतु जे उद्याचे 16 जिल्हे आहेत ते 16 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा उद्या प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच जालना जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, परभणी जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, हिंगोलीमध्ये येणार आहेत, नांदेडमध्ये पैसे येणार आहेत, लातूरमध्ये, बीडमध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, मुंबई सिटीमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे उद्या 16 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत. तर या पैठणी साड्यांचा GR सुद्धा आलेला आहे. तर या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहे. तर या पैठणी साड्यांसाठी राज्य सरकारने फक्त 3च पात्रता घातलेले आहेत. त्या 3 पात्रता सुद्धा लगेच सांगतो. बघा पैठणी साड्यासाठी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असावा. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न या 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे तर तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे. परंतु ही पैठणी साडी कुठे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु हे अनुदान कशा पद्धतीने देण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींचा सण चांगला गोड व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना सुद्धा आणलेली आहे. तुम्हाला थेट बँकेमधून 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु हे अनुदान तुम्हाला परतफेड करायचे नाही. तर हे तुम्हाला अनुदान स्वखर्चासाठी देण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत. परंतु हे पैसे सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून देण्यात
देण्यात येणार आहे. बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे. तर या 20 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, 20 बँकेची नावे सांगितलेली आहे. उद्या 16 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना आज पैसे येणार आहे, आणि ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना उद्या पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जरूर आवडला तेवढ्याला लाईक करा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.